फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. जेजेच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे या टास्क फोर्सच्या प्रमुख असतील. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी या संदर्भातली माहिती दिली. HMPVला रोखण्यासाठी आणि त्याबाबतच्या उपचारांसाठी ही टास्क फोर्स गाईडलाईन तयार करणार आहे. आयुक्तांनी राज्यातल्या सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आणि या बैठकीत HMPVची लक्षणं आणि उपचारांबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तर HMPVची लागण होऊ नये म्हणून काय करावं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवा. टिश्यू पेपर नसल्यास कोपराच्या आतला भाग तोंडावर किंवा नाकावर ठेवा. मास्कचा वापर करा, गर्दीत जाऊ नका. कुणाशी हस्तांदोलन करू नका. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा. कुणाशी हस्तांदोलन करू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, अतिशय महत्त्वाचं, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका. तर HMPV रोखण्यासाठी राज्य टास्क फोर्सची स्थापना झालेली आहे आणि HMPV विषाणूची तपासणी नेमकी कशी केली जाते ते देखील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तोंडातल्या लाळेद्वारे HMPV विषाणूची तपासणी होते. पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत ही तपासणी करण्यात येते. ताप, सर्दी, खोकला आणि तोंडात जास्त प्रमाणात लाळ तयार होते. HMPV विषाणूवर कोणतीही लस किंवा अँटीबायोटिक नाहीत. HMPVच्या लक्षणानुसार औषधं दिली जातात.